वेलकम. माझ्या या क्रिएटिव्ह युनिव्हर्स जगात तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. कसे आहात सर्व? आनंदी आहात ना? असायलाच हवे. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूड याविषयी जाणून घेतले. तुम्हाला विचार पडला असेल, मी सारखे अफर्मेशन ग्रॅटिट्यूड बोलत असते. ते नेमके काय आहे? सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे आपले विचार. विचार म्हणजे आपल्या मनात, मेंदूत चालणारी प्रक्रिया. या विचारांचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो. किंबहुना विचारांवरती जीवन चालते. विचार ही एक प्रकारची ताकद आहे, जी सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते. त्यामुळे आपले आयुष्य सुखकर किंवा दुःखद बनू शकते. चला तर मग ऐकूया विचारांच्या शक्तीबद्दल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणूनच विचार बदला म्हणजे नशीब नक्कीच बदलेल. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या जीवनातून नकारात्मक विचार काढून टाकायचे आहेत आणि सकारात्मक विचारांना सुरुवात करायची आहे. थोडे कठीण आहे, पण अशक्य मात्र नाही. आपल्या मनात काय चालू आहे याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे. आपले विचार जसे असतात तसेच आपले आयुष्य घडत जाते. आपल्या विचारांची दिशा नेहमी सकारात्मक असल्यामुळे आपल्याला तणावमुक्त जीवन जगता येते. मनात येणारे विचार लिहून काढल्याने ते समजून घेण्यास मदत होते, ज्यामुळे ते बदलणे सोपे होते. म्हणून आपल्याजवळ नेहमी आपली डायरी असावी. रोज नियमितपणे ध्यान केल्याने विचारांची एकाग्रता वाढते आणि ते अधिक वेगाने, प्रभावितपणे काम करू लागतात. नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचार करायचा प्रयत्न करा, ज्यामुळे तणाव कमी होईल. सुरुवातीला नकारात्मक जाळ्यांना दूर करताना थोडा त्रास होईल, पण हळूहळू नकारात्मक जाळ्यातून आपण मुक्त होऊ. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी स्वतःला कायम गुंतवून ठेवा किंवा आवडीची गाणी ऐका, व्यायाम करा, ध्यान साधना करा. हे सर्व करत असताना अतिविचार करू नका. कारण आपली म्हण आहे, अति तेथे माती. म्हणजेच जास्त विचारांमुळे समस्या सुटत नाहीत, उलट मनातला गोंधळ वाढतो. जेव्हा विचारांचा ओघ थांबत नाही तेव्हा मनावर ताण वाढतो. मानसशास्त्र सांगते, अतिविचारांमुळे मेंदू थकतो, भावना गोंधळतात आणि निर्णय क्षमता कमी होते. समस्या सोडवण्याऐवजी मनात खूप प्रश्न निर्माण होतात. सतत भूतकाळातील चुका किंवा भविष्यातील भीती यावर विचार केल्याने आपल्या वर्तमानावर त्याचा वाईट परिणाम होतो. अशा वेळी थोडं थांबणं, शांत राहणं, श्वासावर लक्ष केंद्रित करणं आणि मनाला विश्रांती देणे गरजेचे असते. सकारात्मक विचारांच्या कृतीला प्राधान्य द्या. त्यामुळे मन स्थिर होईल आणि समस्या हळूहळू सुटू लागतील. माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमची कमेंट हीच माझी ऊर्जा. धन्यवाद. थँक्यू.